काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांच्यावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला। ऐतिहासिक बिंदू चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली। अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षितवर मोठमोठ्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी। भारतामध्ये तू कुठल्या जातीचा आहेस, कुठल्या धर्माचा आहे, म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे, अतिरेक्यांचा हा हल्ला आहे, याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्याड हल्ला होणार नाही, जातीय दंगल होणार नाही आहे, अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत, हे जे पंतप्रधान आणि अमित शाह सांगतात यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा मी इंडिया आघाडीच्या वतीने मागणी करतो। नाही, यामध्ये जाणीवपूर्वक घडवण्यात येतं। या ज्या पद्धतीनं पुलवामा हल्ला जो झाला त्याचं 1 वर्षानंतर या देशाच्या समोर चित्र स्पष्ट आलं। निवडणुकी आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काही काळामध्ये काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर सोडून हे नाकारता येत नाही की यामध्ये कोणाचं तर षडयंत्र असलं पाहिजे। ह्या सगळ्या वस्तुस्थिती लोकांच्या समोर येतील, पण आज भारत देशातल्या नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे। दरम्यान यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक ध्वज जाळण्यात आला। आंदोलनात ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, काँग्रेस शहर प्रमुख सचिन चव्हाण, आपचे संदीप देसाई, कॉम्रेड चंद्रकांत यादव, हर्षल सुर्वे, शुभम शिरहट्टी, तौफिक पुलानी, प्रतिज्ञा उतुरे, सुनील मोदी यांच्यासह इंडिया आघाडीचे अधिकृत घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।